राहुल गांधींच्या सांगली दौऱ्याचा अर्थ आणि मुंबईत ठाकरे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी याबाबत चर्चा करण्यासाठी गेस्ट सेंटरला जाऊया। तर तिथे आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील। मस्केजी, सतेजजी, आपलं दोघांचंही स्वागत आहे झिरो आवर मध्ये। मी सर्वात आधी मस्केजी आपल्याकडे येते, काय आपलं नक्की म्हणणं होतं? उद्धव ठाकरेंची योग्यता दाखवली राहुल गांधींनी सांगलीला जाऊन, नक्की काय म्हणायचंय आपल्याला? नमस्कार, मी सर्व दर्शकांना प्रथम नमस्कार करतो। आपणास माहीतच आहे की सांगली या ठिकाणी लोकशाही आघाडीकडून शिवसेना उमेदवारांना उमेदवारी लोकसभेकरता जाहीर केली होती आणि त्या विरुद्ध शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध विश्वजित कदम यांनी उमेदवार उभा केला होता। खूप विनवण्या केल्या गेल्या, राहुल गांधी यांच्यापर्यंत त्या तक्रारी केल्या गेल्या, तरी सुद्धा यांनी ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध बंडखोरी करून तो अपक्ष उमेदवार निवडून आणला गेला। काँग्रेसच्या कार्यालयांमधून अपक्ष बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला गेला। उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी सांगलीमध्ये जाऊन बैठका घेतल्या, अनेक नेते बरोबर होते आणि गद्दारी मोडून काढा, बंडखोरी मोडून काढा अशा प्रकारची भाषणं केली गेली। राहुल गांधींकडे, सोनिया गांधींकडे तक्रारींचा पाऊस पाडला, तरी सुद्धा त्या उमेदवारांनी माघार घेतली नाही आणि त्याच उमेदवाराच्या कडे त्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमाला राहुल गांधी ज्यावेळी उपस्थित राहतात, याच्यावरनं आपण काय समजायचं? उद्धव ठाकरे सगळ्यांना सांगतायत माझं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा, मला जाहीर करा, नेतृत्व ठरवा। काल शरद पवार साहेबांनी त्या नेतृत्वावरती फुल्ली मारलेली आहे। दिल्ली दौरा झाला, राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्या घरी भेटायला यावं, भेट द्यावी म्हणून 3 दिवस त्या ठिकाणी थांबले, तरी सुद्धा राहुल गांधी काय संजय राऊतांच्या घरी आले नाहीत। शेवटी यांना तिकडे जावं लागलं आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याला जाहीरपणे विरोध केलेला आहे। आणि ज्या उमेदवारांनी, ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांचा आदेश मानला नाही, त्यांच्या आदेश पायदळी तुडवले, त्यांच्याकडेच विधानसभेच्या प्रचाराचा पहिला नारळ राहुल गांधी यांनी फोडला। नक्की काय सतेजजी, उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं असं म्हणणं आहे कुठेतरी नरेशजींचं, काय सांगाल? नरेशजी राजकारणामध्ये थोडे नवीन आहेत, त्यांना इतिहास माहित नाहीये। कारण की आज जो कार्यक्रम झाला तो 60 वर्ष पतंगराव कदम साहेब सेवा करतायत। शिक्षक दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि 5 तारीख ही शिक्षक दिनामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये कदम साहेबांनी केलेल्या कार्याचा गौरव यासाठी राहुलजी आणि खरगेजी आणि सगळे नेते मंडळी, आदरणीय पवार साहेब आलते। शिंदे गटाच्या लोकांच्या मनामध्ये अजून जो काय पराभव त्यांचा झालेला आहे किंवा महायुतीचा लोकसभेत पराभव झालेला आहे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत। कारण की आता काहीतरी मागचं काढत बसणं, जे विषय आता संपलेले आहेत, म्हणजे हा सांगलीचा विषय झाल्यानंतर खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम उद्धव साहेबांना भेटले, त्यांनी त्यांना सांभाळून घेतलेलं आणि हे निमंत्रण दिल्यानंतर उद्धवजींनी त्याच दिवशी विश्वजित कदमांना सांगितलं होतं की मी त्या दिवशी येऊ शकणार नाही, कुठलंही राजकारण नाही। परवा राजीवजींचा कार्यक्रम झाला मुंबईमध्ये, उद्धवजी त्याला उपस्थित होते। महाविकास आघाडीचा कार्यक्रम झाला, त्याला उपस्थित होते। शिवाजी पार्कला इंडिया आघाडीचा मोठा मेळावा झाला, त्याला उपस्थित होते। आणि मला वाटतंय काहीतरी महाविकास आघाडीच्या या दुधाच्या भांड्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न या मंडळींच्याकडून होतोय, परंतु तसं काही घडणार नाही। महाविकास आघाडी भक्कम आहे, कुठलेही गैरसमज या ठिकाणी नाहीत। उद्धव साहेबांनी ज्या खंबीरतेनं
हे सगळे फुटून गेल्यानंतर शिवसेना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय, त्याला खो घालण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. सतेजी, नरेश म्हस्के हे विरोधक आहेत आणि त्यामुळे आपण ते जे म्हणतात ते त्याला थोडंसं तुम्ही ज्या अँगलनं बघता तो योग्य जरी असला तरी आज विश्वजित कदम यांनी जे सकाळी मीडियाला सांगितलं त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंचा दुसरा कार्यक्रम आहे म्हणून ते येणार नाहीत. मात्र आज उद्धव ठाकरे मातोश्रीमधनं कुठेही निघाले नाही, त्यामुळे कुठेतरी अजूनही सांगलीची खतखत आहे का? नाही, अजिबात खतखत नाही. कारण की मला अजून महाराष्ट्राच्या लोकांच्या पुढे मला हे निदर्शनास आणायचं की पतंगराव कदम साहेबांचे, उद्धव ठाकरे साहेबांचे, अगदी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासूनचे संबंध होते. हा मेळावा राजकीय नव्हता, हा पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मेळावा होता. त्यामुळे ह्याला राजकीय कलर देण्याचं कारणच नाही. उद्धव साहेबांचं जेन्युअन रिझन होतं न येण्याचं, आणि त्याचं एक्सप्लेनेशन मला वाटतंय या मंडळींना का ते हे झाले मला कळत नाही. म्हणजे आमच्यापेक्षा त्यांची उणीव जास्त त्यांना भासते. ते नसले आमच्या स्टेजवर याची उणीव आम्हाला भासायला पाहिजे, परंतु ती त्यांना भासते याचा आनंद आहे आम्हाला. का तुम्हाला भासते उद्धव ठाकरेंची उणीव नरेशजी? कबूल केलं की उद्धव ठाकरे यांची गरज नाही, काँग्रेसला उद्धव ठाकरे यांची उणीव भासत नाही, हे सतेज पाटील यांनी आज कबूल केल्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. आणि सतेज पाटील असं बोलणारच, मी नवीन आहे आम्हाला हे उणीव भासतेची जाणीव आम्हाला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे सतेजजी. आणि विशाल पाटील यांचं आणि विश्वजित कदम यांचे पंख कापण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले कोण कोण होते हे सर्व जगाला माहिती आहे. राष्ट्रवादीचा कुठला नेता होता, काँग्रेसचा कुठला नेता होता, आणि त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न विश्वजित कदमांचे कुणी केले हे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे पाटील साहेब, तुम्ही उद्धव ठाकरे आणि तुम्ही सेम, तुम्हाला दोघांनाही तो आजचा दौरा हा तुम्हाला सुद्धा चपराक होता. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे विशाल पाटील यांचे पंख कापण्याकरता कुणी कोणी प्रयत्न केले आणि तेच विशाल पाटील निवडून आले. हा सगळ्यात तुम्हाला मोठा दणका होता. आणखी एक राष्ट्रवादीचा नेता त्याच्यामध्ये सहभागी होता. मला एवढंच सांगायचं, विश्वजित कदम यांची मी मुलाखत ऐकली, त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते बाहेर जाणार आहेत, परंतु आज उद्धव ठाकरे मुंबईतच होते. एक प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो सतेज जी, की एकंदरीत शिवसेनेमधनं आजच्या कार्यक्रमात कोणीही आलं नाही. स्थानिक तिथले त्यांचे जिल्हा प्रमुख असतील ते सगळी मंडळी स्टेजवर होती, सगळेजण होते. मला अजून कळत नाही की हा पतंगराव कदम साहेबांच्या पुतळ्याचा कार्यक्रम होता, त्याला राजकीय रंग मुळात हे देतायत हे चुकीचं आहे. आणि उद्धव साहेबांनी अगदी क्लिअर कट सांगितलं होतं. म्हणजे नाना पटोलेंना परवा मोर्चात देखील आमचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनाही त्यांनी कल्पना दिली की गैरसमज नसावा, मी त्या दिवशी येऊ शकणार नाही म्हणून. आता एवढी क्लॅरिटी, मला आनंद एका गोष्टीचा आहे की उद्धव साहेब आले नाही त्याची काळजी त्यांना आहे, याचा आनंद आहे आम्हाला. कारण की त्यांनी किती भीती घेतलेली आहे उद्धव साहेबांची आणि या महाविकास आघाडी, यातून हे स्पष्ट त्या ठिकाणी चित्र दिसतंय. त्यामुळे मला पुन्हा एकदा आपल्याला नरेशजी सांगायचं की आपण काही बोलला, काही झालं, आघाडीच्या बैठका चालू आहेत, सगळ्या गोष्टी आमच्या एकत्रितपणे आम्ही लढतोय. त्यामुळे कुठेही तुम्ही काही बोलला तर त्याचा परिणाम आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही या आघाडीवर होणार नाही. आपण निश्चिंत राहा, आमची आघाडी भक्कम होणार आणि निवडून सुद्धा येणार. सतेजजी, एक अजून आजचा विषय महत्वाचा होता तो म्हणजे मुंबईचा जागा वाटप. आणि जागा वाटपाचा मला वाटतं अजून फॉर्म्युला आपला ठरलेला नाही, जागा वाटपांची चर्चा अंतिम ह्याला गेलेली नाहीये. मात्र असं असताना सुद्धा 22 जागांच्या नावाची यादी कुठेतरी उद्धव ठाकरेंची तयार आहे. त्यामुळे परत एकदा रस्सीखेच आहे असं म्हणायला पाहिजे का मुंबईला घेऊन?
नाही सरिता ताई, माझं म्हणणं एक आहे की महाविकास आघाडीमध्ये तुम्ही 48 लोकसभेचं वाटप बघितलं, 2-3 जागांचा विषय सोडला तर 45 जागांचं वाटप अत्यंत व्यवस्थित झालं. आता सुद्धा आमचं होणार. ह्या बातम्या लीक कोण करतं आम्हाला माहित नाही, परंतु आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. मुंबईमध्ये आमची वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली कमिटी आहे, ती शिवसेनेबरोबर चर्चा करते, राष्ट्रवादी बरोबर चर्चा करते, राहिलेले महाराष्ट्रातली कमिटी आहे ती चर्चा करते, आणि म्हणून कुठलाही वाद आमच्यात येणार नाही. किंबहुना महायुतीतले आता एक मी म्हणलं तसं 3 चाकातले एक चाक बाहेर पडायला लागलेले आहेत. आता आपण बघतोय समरजित गाडगेंपासून सुरुवात झाली, मोहिते पाटलांच्या पर्यंत गेली, रामराजे निंबाळकरांच्या पर्यंत त्या ठिकाणी गेली, विदर्भात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं मला वाटतं की महाविकास आघाडीचं जागा वाटप विनावादाचं होईल, हे महाराष्ट्रातली जनता निवडणुका लागल्यावर लक्षात येईल. महाराष्ट्रात नरेशजी, आता जे सतेज पाटील यांनी म्हटलं ते अत्यंत महत्वाचा पॉइंट त्यांनी मांडलेला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडनं जरी यादी तयार असली तरी कुठेतरी महायुतीला गळती लागली आहे, हे त्यांचं जे म्हणणं आहे. त्याला बघता तुमच्यासाठी जागा वाटप अडचणीचं आहे का? नाही, मला नाही वाटत. आम्हाला काही अडचणी नाहीये. आम्ही असो, भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादा आणि मित्रपक्ष, महायुती आमची भक्कम आहे. काहीही फरक पडत नाहीये. सगळेजण एकत्र आहेत, सगळेजण एकत्र काम करतायत. आणि काळजी वाटण्याचा जो काही त्यांनी आता सतेजजींनी मला विचारलं, खरंच मला काळजी आहे की ज्या नेत्याच्या हाताखाली आम्ही काम केलं होतं, ज्या नेत्यांनी त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची करता आमच्यासारखी जीवाभावाची माणसं तोडली, शिवसेनेसारखा पक्षाचं वाटोळं केलं, त्याच्यात 2 गट पडले गेले, केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची, आणि आज त्यांना रस्त्यावरती सोडलेलं आहे, सुरतला गेलं, त्यांना एकाकी सोडलेलं आहे, गुवाहाटीला रस्त्यावरती सोडलंय, गुवाहाटीला आणि सुरतला गेले. एवढं म्हणून त्यांचं वाईट वाटतं. ही काळजी आहे मला. खंजीर खोपसायचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. काळजी आहे. मुख्यमंत्री पदासाठी गुवाहाटी सुरतला कोण गेलं हे आम्हाला माहिती, असं सतेजजी म्हणतात. नरेशजी, ताकदीवर शिवसेना हे शब्द आम्ही गेलो ना, कारण आमचं मूळ तत्व आहे. बघा, आमचं मूळ तत्व आहे शिवसेना भाजपा युतीबरोबर आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढलो, आणि मुख्यमंत्री पदाकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून जर बसणार असाल, हिंदुत्व विसरणार असाल, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बोलण्याकरता लाज वाटणार असेल तर आम्ही करणार काय? आम्ही हिंदुत्वाला महत्व देतो. हिंदुत्व हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्याला आम्ही महत्व देतो. आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि पंजाबचा प्रचार करायचा. मंत्रीपद का ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध शिव्यागाळी केल्या, अनेक विरोधात टीका केल्या, त्या राहुल गांधींच्या वळचणीला जाऊन बसायचं. काँग्रेस ज्या शरद पवारांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब दोघांनाही विनंती करते की आपली मतं आम्हाला ऐकून घ्यायची, अशा पद्धतीनं आपली मतं ऐकायला येत नाही. खरं तर आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण अगदी शेवटचं एक 15 सेकंदात मी आपल्याला प्रश्न विचारते की हे आरोप प्रत्यारोप चालतच राहतील, पण तुमच्याकडलं जागा वाटप नरेशजी कधीपर्यंत निश्चित होणार? बघा, आमच्या बैठका झालेल्या आहेत. काही दिवसातच आमचे उमेदवार जाहीर होतील. जागा वाटपामध्ये अजिबात काहीही भांडण नाहीये, आणि जे लोकसभेला थोडा उशीर झाला, परंतु लवकरात लवकर आमच्या उमेदवार जाहीर होतील. सतेजजी, हाच प्रश्न मी आपल्याला सुद्धा विचारते. आजच्या यादीच्या पार्श्वभूमीवर नक्की पुढे बैठक कधी आहे आणि कधीपर्यंत जाहीर होईल जागा वाटप? नाही, आमच्या कंटिन्युअस बैठका चालू आहेत, कारण की आचारसंहिता कधी लागणार, आज पॉलिटिकली इमॅच्युरिटी राहील, कधी जाहीर करणार, लवकर जाहीर करणार, योग्य वेळी जाहीर होणार. कारण की आचारसंहिता कधी लागणार अजून शाश्वत नाही. सरकारला धास्ती आहे, जसं महापालिकेच्या निवडणुका थांबवल्या तशा विधानसभेच्या पुढे ढकलता येते. त्यामुळे त्यांना भीती वाटते की निवडणुका घ्यायची. ते निवडणुका घेऊ देत, आमची तयारी आहे. ज्या दिवशी आचारसंहिता लागणार, 10 ऑक्टोबरला लागणार असेल, त्याच्या आधी आमची यादी तयार असेल आणि महाविकास आघाडी झालेली
दिसेल. मगाचा मुद्दा, उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर मंत्रिमंडळात 2 वर्ष तुम्ही काम केलं, त्यावेळी तुम्हाला हिंदुत्व, त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी का आठवली नाही, हा माझा सरळ प्रश्न आहे. तुम्हाला 2 वर्षानं जाग आली का की आपण काँग्रेस बरोबर युती केलेली आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना फसवून तुम्ही सगळे गेलात? त्याचं उत्तर महाराष्ट्राची जनता मागते. लोकसभेला त्याचं उत्तर मागितलं, त्याचा जे काय प्रश्न होता त्याचं उत्तर लोकसभेला तुम्हाला मिळालेलं आहे. विधानसभेलाही जनता निश्चितपणे देईल याची आम्हाला खात्री आहे. नरेशजी, शेवटचं आपलं उत्तर घेते यावर. हा, लोकसभेला खोटं नॅरेटिव्ह पसरून संविधान बदलणार हे लोकांमध्ये पसरवून आणि एका विशिष्ट समाजाच्या मुल्ला मौलवींना प्रार्थना स्थळामधून लाखो रुपये वाटून विशिष्ट समुदायाची एक गठ्ठा मतं, तुम्हाला काँग्रेसला सवय होती, परंतु शिवसेनेसारख्या ज्या पक्षाचं नेतृत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे, त्यांच्या पक्षाने मशिदींमध्ये जाऊन लाखो रुपये वाटून विशिष्ट समुदायाच्या मतदान घ्यायचं आणि त्यातून तुम्हाला काही जागा मिळालेल्या आहेत. या विधानसभेला तुम्हाला ते लोक तर जागा दाखवतीलच, परंतु इतर समाज सुद्धा तुम्हाला जागा दाखवणार. खरं तर मला वाटतं ही चर्चा अशीच पुढे बरीच सुरू राहू शकते. 0 आवर आपला रोजचा शो आहे आणि पुढे सुद्धा आपण तुमच्याशी बोलणार आहोत. मात्र आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. सतेजजी, मी आपले आणि नरेश म्हस्के आपले दोघांचेही धन्यवाद करते की आपण 0 आवर मध्ये सामील झालात. राहुल गांधींच्या सांगली दौऱ्यावर शिवसेनेनं केलेल्या टीकेकडे महाराष्ट्र कसा बघतोय त्याची झलक पाहूयात पोल सेंटरवर महाराष्ट्राचा कौल. आजचा आपला प्रश्न, उद्धव ठाकरेंना त्यांची योग्यता दाखवण्यासाठीच राहुल गांधींचा सांगली दौरा, खासदार नरेश म्हस्केंचा दावा पटतो का? 26,000 मतं युट्यूबवर. 59% होय म्हणतात, 41% नाही. एकूण 1,500 मतं इंस्टाग्रामवर. 59% होय, 41% नाही. फेसबुक 36% होय म्हटलंय, 64% नाही. बघूया एक्सचा कौल. 36% होय, 64% नाही. 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार बनण्यासाठी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरली हे आपल्याला माहिती आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रवादी सोबत जाणं किंवा शरद पवारांच्या मदतीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं मन वळवणं यासाठी वेगळ्या मोटिवेशनची गरज नव्हती. मात्र काँग्रेससाठी हा निर्णय सोपा नव्हता. फक्त भाजपला बाहेर ठेवण्यासाठी त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला, सरकारमध्ये सामील झाले. त्या निर्णयात राहुल गांधी आणि काँग्रेसमधील यंग ब्रिगेडची भूमिका मोठी होती. 3 वर्ष चाललेल्या 3 पक्षांच्या सरकारमध्ये सर्वात जास्त समजूतदारपणा दाखवत सर्वात कमी वाटा काँग्रेसला घ्यावा लागला. त्यामुळे आता कोणतीही प्री कमिटमेंट करायची काँग्रेसची तयारी नसावी. लोकसभेला काँग्रेसनं जिथे संधी मिळेल तिथे ठाकरेंना कात्रजचा घाट दाखवला. सांगलीची जागा ही त्यापैकी एक होती. विधानसभेसाठी मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत असताना काँग्रेसनं त्यांना तेवढा भाव न देणं हा काही निव्वळ योगायोग नाही. त्यामुळे आज राहुल गांधींचं सांगलीत येणं, शरद पवारांचं हजर असणं आणि उद्धव ठाकरेंनी गैरहजर राहणं याला निव्वळ योगायोग समजणं आपला भाबडेपणा ठरू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.